सगळे प्रतिनिधी आहेत त्यांचे सगळे लेफ्ट आर्म बॉलर संदेश जाधव बॉलिंग टाकण्यास तयार होत आहेत. संदेश जाधव यांचं पहिली मॅच हरले आहेत, त्यामुळे आता दुसरा त्यांना चान्स मिळाला आहे. आता आहे ते जिंकण्यास सज्ज आहेत. पहिला बॉल घेऊन येत आहेत संदेश जाधव. निखिल यांना पहिला बॉल टाकण्यात येत आहेत. संदेश जाधव पहिला बॉल टाकला, वाईट घोषित केला आहे अंपायरने. या सामन्यातला दुसरा बॉल घेऊन येत आहेत संदेश जाधव आणि हा पहिला दुसरा बॉल हा साईडला 1 रन पूर्ण केली आहे आणि स्कोर हा पहिला रन येऊन 2 रन पूर्ण झाले आहेत. स्कोर लिहिल ना कोणतरी. दुसरा बॉल घेऊन येत आहेत संदेश जाधव. ऑफसाइड चांगला बॉल, फलंदाज एक रन काढता आली नाहीये. तिसरा बॉल घेऊन येत आहेत संदेश जाधव आणि हा चांगला फटकावला ऑफच्या दिशेने. 1 रन काढण्यात आले आहे. आणि चौथा बॉल घेऊन येत आहेत संदेश जाधव. लेफ्ट आर्म बॉलर संदेश जाधव आणि हा आपला उंच भिरकावला आहे. हा कॅच होण्याची शक्यता आहे आणि हा कॅच झाला आहे आणि पहिली विकेट गेली आहे. पिंक पॅन्थरची पहिली विकेट गेली आहे. आता दुसरा फलंदाज येत आहे शोएब, आपले अर्नाळचे शोएब. चांगले फलंदाज आहेत, गेल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. बघूया या मॅच मध्ये काय करून दाखवतात आपल्या संघासाठी. आपल्या संघासाठी काय करतात ते दाखव. संदेश जाधव यांनी पहिली विकेट घेतली आहे आणि स्कोर किती झाला? स्कोर झाला आहे 3. पहिली ओव्हर चालू आहे आणि आता आपल्या संघात आपल्या याचं षटकातलं पाचवं बॉल घेऊन येत आहेत संदेश जाधव आणि शोएबसाठी. शोएबने आपला टास्क घेतला आहे आणि आता समोर हा एक शानदार फटका ऑफच्या दिशेने त्यांनी मारला आहे आणि 1 रन पूर्ण केली आहे. आणि शेवटचा चेंडू घेऊन येत आहे संदेश जाधव आपल्या त्यातून. अरविंदसाठी शेवटचा चेंडू घेऊन येत आहे संदेश जाधव आणि हा लेगच्या दिशेने पडलेला चांगला चेंडू चांगला भिरकावला आहे आणि
दुसरी रन काढण्यात येत आहे. दुसरी रन पण पूर्ण झाली. चौका आणि 3 रन पूर्ण करण्यात आले आहे. आणि पहिला अशा प्रकारे हा पहिला षटक संपला आहे. पहिल्या षटकात 7 रन झाले आहेत आणि संदेश जाधव यांनी षटक हाताळलं आहे. आता दुसरं षटक घेऊन येत आहे खंडू ना रे. दुसरं षटक घेऊन येत आहेत खंडू. ओव्हर द विकेटच्या दिशेने टाकणारे खंडू. आणि अरविंद साठी दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू घेऊन येत आहेत खंडू. आणि पहिला बॉल चांगला टाकण्यात आला आहे ऑफ स्टंपच्या बाहेर आणि चांगला विकेट गेली. पहिली विकेट पडली आहे. हा कोण आहे? अरविंद नाही, हा दुसरंच नाव आहे. दुसरा षटकातलं दुसरा चेंडू घेऊन येत आहेत खंडू. खंडू कोण आहे याचं नाव पण नाही माहित. हा चांगला चेंडू टाकलेला सरळ दिशेने मारलेला आणि हा चेंडू चौकारच्या दिशेने जाऊन चौकार झाला आहे. बॅट्समॅनचं नाव सांगण्यात यावं प्लीज. नाही रे, नाही बॅट्समॅनचं नाव सांगण्यात यावं प्लीज. अल्तमशने पहिला चेंडूवर चौकार लावला आहे आणि तिसरा चेंडू टाकला आहे पण ऑफ स्टंपच्या बाहेर आणि चांगला चेंडू होता हा. आणि त्यांनी चांगला बॉल टाकलाय खंडू यांनी. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट, दुसऱ्या बॉलमध्ये चौकार आणि तिसरा चेंडू डॉट गेला आहे. आणि चौथा चेंडूवर चांगला फटका अल्तमशचा आणि त्यांनी 2 रन पूर्ण केले आहेत अशा प्रकारे. आणि स्कोर किती झाला आपला? 13 स्कोर झाला आहे. खंडू यांचा पुढचा चेंडू हा कशा प्रकारे हाताळतात तो आपल्याला बघायचा आहे. आणि चांगला फटका सरळ आला आहे. 1 रन पूर्ण झाली आहे. आता दुसरी रन पण पूर्ण होत आहे. अशा प्रकारे दुसरी रन पण पूर्ण झाली आहे. अल्तमश याची चांगली फलंदाजी आहे. आणि स्कोर आपला झाला आहे पिंक पॅन्थरचा 15 रन पूर्ण झाले आहेत. आणि आता खंडू यांचा पुढचा चेंडू ऑफ साइड आणि चांगला फटकावला आहे पण चेंडू वर गेला आहे पण 1 रन पूर्ण झाली आहे. अशा प्रकारे खंडू यांच्याकडे चेंडू वर गेला होता पण त्यांची मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे मध्ये कॅच काय झेलता आला नाही. आता दोन षटकं अशा प्रकारे पूर्ण झाली आहेत आणि स्कोर किती झाले? 16 रन पूर्ण झाले पिंक पॅन्थरच्या. आणि तिसरी ओव्हर घेऊन येत आहे प्रणव. चांगला गोलंदाज प्रणव. बॅटिंग ही त्यांची चांगली आहे. आता बॉलिंग बघू कशी करताय आपल्या संघासाठी. 4 ओव्हरची मॅच आहे ही. आता खेळ पुढे चालू झाला आहे पूर्ण. आणि पहिला चेंडू प्रणव घेऊन येत आहे अल्तमश साठी. चांगला चेंडू फटकावण्यात आला आहे. 1 रन पूर्ण झाली आहे.
आणि दुसऱ्या षट प्रयत्न केला होता दुसऱ्या रनसाठी पण काय पूर्ण झाला नाहीये. आता प्रणव दुसरा चेंडू घेऊन येत आहे आपल्या संघासाठी. आणि कशा प्रकारे टाकतात आपण बघूया. वाईट बॉलचा इशारा पंचांनी दिला आहे. नमस्कार, मी दिनेश विश्वनाथ सामंत, दिनेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा संचालक. आपल्या षटकातला कितवा चेंडू आहे? दुसरा चेंडू प्रणव हे टाकत आहे. लेग साइडच्या दिशेने भिरकावला आहे शोएबने. शुक्रिया सर जी. तीसरी ओवर का मुकाबला, तीसरी ओवर की गेंदा फेंकने तैयार हो जाएंगे. अल्तमश स्ट्राइक पर है, फने गेंदबाजी पर है. 19 रन बने हैं. 4-4 ओवर का ये मुकाबला. दोनों टीमों ने पहला मुकाबला गंवाया था. आउटसाइड पर मिड विकेट पर गेंद हवा में, मगर गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए फर्रार. अल्तमश के बल्ले से ज्यादा वाह कर रहा सिक्सर. बने के गेंदबाजी पर एक हमला छोटा हुआ अल्तमश द्वारा. उनके रडार में गेंद को मोड़ दिया आउट साइड पर. इसको जा होता हुआ 25. 25 रनों पर तीसरा ओवर पकड़ में 9 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. अल्तमश अगली गेंद के तैयार. अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद स्विंग एंड मिस. जवाब मिलता हुआ एक तुम्हारी तो एक हमारी. फील्ड एक्शन के बाहर गेंदें अंपायर जरूर घूमेंगे. वाइड का इशारा आता हुआ. अभी भी 30-35 रन छोड़ने होंगे. एक बेहतरीन मुकाबला है. जो टीम मुकाबले को गंवाएगी वो टीम इस मैदान से, इस टूर्नामेंट से थोड़ा सा दूर होती हुई नजर आएगी. और जो टीम जीतेगी उसको एक मुकाबला खेलने की विनती मिल जाएगी. लीग मैच फॉर्मेट है. आउटसाइड पर और एक अल्तमश के नामाता बैंडेज चढ़कर गेसी मारेगा के बाद 6 रनों के लिए फर्रार. डीजे थोड़ा आराम के लिए है, बाद में डीजे बजेगा दोस्तों. हर इंसान का पेट है, वो भी खाना खाने गया है. इसको जा पहुंचा हुआ 32. 32 रनों पर बेहतरीन बल्लेबाजी पिंक पैंथर्स 11 टीम की. और एक स्वीप कर दिया कि सीमा रेखा के बाहर. बैक टू बैक लाजवाब अल्तमश द फायर. बहुत ही महंगा ओवर पने द्वारा अल्तमश ने गेंदबाजियों की परीक्षा ली और गेंद को फेंक दिया है सीमा रेखा के बाहर. 3 सिक्सर आए हैं अल्तमश के बल्ले से. आखिरी 6 गेंदें हैं. स्कोर जहां पहुंचेगा इस मैदान पर 38. गणेश गेंदबाजी बढ़ाएंगे. गणेश गेंदबाजी पर हैं अथवा स्ट्राइक पर. बेहतरीन 3 बैक टू बैक सिक्सर लगाते हुए नजर आए. ऑस्टम का गेंद है, अंपायर घूमेंगे. वाइड का इशारा. दिशा गेंद के साथ इसको जा पहुंचा हुआ 40-40. 40 रन बने हैं. 4 गेंदों का खेल अभी भी आना बाकी. अच्छी गेंद, टप्पा गेंद के बाद उछाल लेती हुई जागते रहो का आदेश देती हुई गेंद सीमा रेखा विकेट कीपर के दस्ता में जाकर चुपती हुई डॉट बॉल.
अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ। 40 रन बने, 3 गेंदें आने बाकी। गणेश गेंदबाजी पर है, फुल टॉस खेल दी, गेंद को मोड़ा, गेंद स्क्वायर लेग क्षेत्र में ट्रैवल हुई है। अब अल्तमश को लौटना होगा। फोर्टी 41 रन बने हैं। अच्छी बल्लेबाजी अल्तमश द्वारा। अच्छी गेंद ऑन साइड खेलना चाहते थे, बीट हो गए बल्लेबाज, गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। संदेश से वहां पर गलती होती हुई, क्या ड्रॉप होता हुआ। ओवर नंबर 4 का खेल समाप्त। इसको जा पहुंचा है 42। 43 रनों का टारगेट होगा इस मैदान पर। सुनील इलेवन सामंत गिरीश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा संचालक। आपण या वसई तालुक्यामध्ये गेली 40 वर्ष हे ट्रेनिंगचं काम करत आहेत व आपल्याकडे या परिसरामध्ये त्यावेळेला काहीही नसताना सुद्धा आम्ही लोकांनी ट्रेनिंग चालू करून चांगल्यापैकी सुसज्ज ज्या सोयी केल्या आणि ते 40 लोकांनी केली। पिंक पैंथर प्रीमियम विनीत, आप थोड़ा सा बाहर हो जाइए। त्यामुळे काय झाले की ज्या ये कॉल आया है निशांत द्वारा। काही मिळत नाही और कल हमारी ये नारंगी भी एचडीएल ट्रॉफी में बेहतरीन अंदाज में अपना खेल दिखाने जाएगी। अशा ज्या काही गोष्टी करतायत त्याला आमच्या मास्टर दहीसर के मैदान पर अपना खेल का जलवा भी कर रही है। जी काही माझी जुनी स्नेही आहे, जे संचालक मंडळामधले बरेच आहेत, तसेच आम्ही मिळालो आणि त्याच्यामुळे इकडे येऊन एक प्रकारचा वेगळा आनंद निर्माण झाला। असाच आनंद कायम। चलिए पैंथर टीम, ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए, बहुत मुकाबले आने बाकी हैं। आयोजन घाई खराब मित्रांनो आमच्या विरार मोटर ट्रेनिंग स्कूलचा जुना आधीच बातलेले आहेत। तर त्याचं पण माझा त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे की असाच काहीतरी पुरस्कृत करत राहावं आणि नवीन नवीन गोष्टी करत राहाव्या। व तसंच परिवहन कार्यालय, परिवहन सल्लागार व कमिटी यांनी जे काही आयोजित केलेलं आहे असाच कार्यक्रम दरवर्षी त्यांनी व्यवस्थित करावा आणि एकोपा सगळ्यांमध्ये ठेवून हा परत असे प्रोग्राम करत राहावे। ऑल द बेस्ट। आजच्या तारखेला इकडे ज्या काही टीम आलेल्या आहेत, ज्या टीमनी व्यवस्थित खेळून सगळ्यांची सहकार्य करून आपला एकोपा कायम ठेवा आणि जे काही कोणी जिंकतील याच्यामध्ये सगळ्यांनी आनंद मानावा। ऑल द बेस्ट। नमस्कार, मी संदेश जाधव। दरवर्षीप्रमाणे तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना की आपण दरवर्षी जी लीग मॅच खेळतो आरटीओ प्रीमियर लीग नावाने, तीच यावर्षी वर्ष 3ऱ्या नावाने आपण खेळतोय। तर त्यासाठी सगळ्यांनी मोलाचं सहकार्य करावं। स्ट्राइक पर संदेश है, स्ट्राइक पर है।
ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइट को वेल लिफ्ट कर दिया और छोड़ दिया गेंद को। संदेश एक मानचीन बल्लेबाज है, मानते हैं इस मैदान पर ओपन एक गांव फॉर्मेट तमाम क्रिकेट को खेला है। फुल टॉस गेंद थी, मिस टाइम में ये कैच बनेगा तो मैच बन जाएगा। खिलाड़ी आए थे मगर क्या वाकई के बाद गेंद जा रही मिड विकेट और लॉन्ग के क्षेत्र में, गेंद को रोका है, 2 रन रोकने में नाकाम। ये कैच बनता, मैच बनता। संदेश जैसे बल्लेबाज को आप विजेता दिए हैं। मैच गेंदबाजी पर है। और गेंद दिया, फुल कर दिया, गेंद जाएगी फाइनल क्षेत्र में, 1 बाउंस, सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए फर्रार। संदेश नवादा बैंडेज चौकार। फुल टॉस लेग के बाहर है। पिंक पैंथर्स आपने मेहनत की बल्लेबाजी में, मगर अगर ऐसी गेंदबाजी होगी तो ये मुकाबला आपसे दूर, फिर 365 दिन इंतजार करना पड़ेगा। 363 क्योंकि एक दिन बड़ा है। आउट साइड पर गेंद का मोड़ा, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है मगर दर्शक बनकर रह जाएंगे। सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए फर्रार। मिलेंगे रन 4, होगा बेड़ा बार। ऑन साइड पर संदेश के बल्ले से निकलता हुआ ये और एक बेहतरीन बैक टू बैक सिक्सर। भैया इसका टारगेट है। संदेश की बल्लेबाजी बोली, बेहतरीन ड्राइव किया, गेंद आती हुई वाइडिश लॉन्गा पर, लॉन्गा से खिलाड़ी मगर गेंद सीमा रेखा के बाहर और एक बेहतरीन चौका। संदेश नवादा बैंडेज चौकार। और एक बड़ा शॉट, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए फरार। 28 रन बने हैं। चलिए डीजे आया है, अब डीजे भी बजेगा, मैच भी बजेगा। और रईस चाचा आपका बहुत बहुत शुक्रिया, कमेटी मेंबरान है। चूंकि टूर्नामेंट चल रही है, तुकाराम सर जी रहते तो और मजा आ जाती। एचडीएल ट्रॉफी 2024 महासंग्राम चल रहा है विरार की नगरी में, आप देख रहे हैं। और विरार की नगरी में नारंगी के मैदान पर आरटीओ प्रीमियर लीग 2024 का थरार। दुसरं षटक घेऊन येत आहेत रघुनाथ कळबाटे साहेब। 14 रन चाहिए 18 गेंदों में। ऑप्शन के बाहर गेंद, वाइड का इशारा। पहिला चेंडू त्याने वाईट टाकला आहे, रघुनाथजी यांनी पहिला चेंडू हा वाईट टाकला आहे। आणि आपल्या षटकातलं पहिलं परत चेंडू घेऊन
कळबाटे साहेब येत आहेत आणि चांगला चेंडू व्यवस्थित हाताळता आला नाही त्यांना. काय नाव आहे स्वप्नील यांना. आणि या षटकातले दुसरा चेंडू घेऊन येत आहेत रघुनाथजी. आणि हा चांगला चांगला चेंडू पण तो ऑफस्टम्पच्या बाहेर टोळावला आहे आणि 1 रन पूर्ण केली आहे. आता स्ट्राईकसाठी संदेश जाधव आले आहेत आणि आता 12 रनची आता फक्त गरज आहे 16 चेंडूमध्ये. आणि आपले रघुनाथजी आपल्या षटकातला तिसरा चेंडू संदेश जाधव यांना टाकत आहे स्ट्राईकसाठी संदेश जाधव. आणि हा तिसरा चेंडू वाईट आहे. पंचांनी नो बॉल देण्यात आला आहे. आणि फ्री हिट आपल्या षटकातली तिसरा चेंडू परत रघुनाथजी घेऊन येत आहे आणि हा संदेश जाधवांनी टोळावला आहे आणि हा षटकार. घाटात गेला हिरडा. आता फक्त 5 रनची गरज आहे आणि चेंडू मात्र शिल्लक किती 15 चेंडू शिल्लक आहेत. चौथा चेंडू घेऊन आले आहेत आणि ऑफ साईडला भिरकावला आहे संदेश जाधव यांनी. आपल्या षटकातला चौथा चेंडू घेऊन येत आहेत रघुनाथजी. 5वा चेंडू आणि हा स्वप्नीलनी भिरकावला आहे लेगच्या दिशेने आणि हा षटकार. आणि अरे जेवायला गेले सगळे. पुढचा सामना हा लायन कुलदीप आणि तौफिक यांच्यात टॉस उडून घ्यावा लवकरात लवकर. शेख विरार मोटर ट्रेनिंग स्कूलचा मालक आणि आमचे विरार मोटर ट्रेनिंग स्कूल ही विरार ईस्टला गेले 35 वर्ष आम्ही लोकांना सेवा देतो. लोकांना गाडी शिकवतो आम्ही आणि आम्ही असे ट्रेनिंग स्कूलवाले 4-5 मित्र जमा होते. तर चला बोले आपण एक RTOची